इचलकरंजी येथून आलेल्या तिघांना मिरज शहर पोलिसांनी कोयत्यासह ताब्यात घेतलं। माननीय पोलीस अधीक्षक सौ व माननीय अपर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी मिरज शहरातील गुन्हेगारी समूह नष्ट करण्याबाबत ठोस कारवाईचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपाधीक्षक मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाणे अंतर्गत कारवाईचं सत्र चालू आहे। दिनांक 29/11/2025 रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व गुन्हे प्रकटीकरण पथक असे नेहमीप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त करीत असताना शास्त्री चौक परिसरात लिंगायत स्मशानभूमीच्या जवळ 3 इसम संशयितरित्या उभे असल्याचं दिसून आलं। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या अंगझडतीत 3 कोयते व 2 चाकू अशी हत्यारं मिळून आली। सदर 3ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 513/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 425 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) 135 अन्वये गुन्हा नोंद केला। अधिक तपास पोलीस करीत आहेत। आरोपींची नावं: 1. कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे वय वर्ष 20 राहणार इचलकरंजी कोल्हापूर। 2. निखिल नितीन कांबळे वय वर्ष 19 राहणार इचलकरंजी कोल्हापूर। 3. अभिषेक अमर कांबळे वय वर्ष 20 राहणार इचलकरंजी कोल्हापूर। हस्तगत मुद्देमाल: 1. 200 रुपये किमतीचा 20 इंच लांबीचा एक लोखंडी धारदार कोयता। 2. 200 रुपये किमतीचा 16 इंच लांबीचा एक लोखंडी धारदार कोयता। 3. 200 रुपये किमतीचा 16 इंच लांबीचा एक लोखंडी धारदार सुरा। 4. 100 रुपये किमतीचा 10 इंच लांबीचा एक लोखंडी धारदार चाकू। 5. 100 रुपये किमतीचा 9 इंच लांबीचा एक लोखंडी धारदार चाकू। 6. 50,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची सुझुकी ॲक्सेस मोटार स्कूटर। एकूण 50,800 रुपये किंमत। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सौ संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण चौगुले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम, सहाय्यक पोलीस फौजदार धुमाळ, पोलीस हवालदार झाकीर हुसेन काझी, पोलीस हवालदार शक्ती पोकळेकर, पोलीस हवालदार गजानन बिरादार, पोलीस हवालदार सचिन सनदी, पोलीस हवालदार नितीन मोरे, पोलीस हवालदार तेजस लोंढे, पोलीस हवालदार राजेश गवळी, पोलीस शिपाई राहुल गोसावी, पोलीस शिपाई सचिन ऐवळे, स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, मिरज शहर पोलीस ठाणे। आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर व माननीय अपर पोलीस अधीक्षका बारवकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समूळ नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलास सूचना दिलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा सर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने काल दिनांक 29/11/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगुले, संपूर्ण डीबी स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे 3 संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले। त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 3 कोयते, 1 सुरा, 1 चाकू अशी 5 धारदार हत्यारे मिळून आली। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा रजिस्टर नंबर 513/2025 कलम 425 महाराष्ट्र भारतीय हत्यार कायदा व 37(1)(3)(135) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी, निखिल नितीन कांबळे वय 19 वर्ष राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय 20 वर्ष राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून 5 हत्यारे व 1 मोटरसायकल असा 50,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील।